मंडळी, तुम्ही भीम आणि बकासुराची गोष्ट तर ऐकलीच असेल. तर या गोष्टीतील भीमाचे म्हणजेच पांडवांचे वास्तव असणारे गाव म्हणजेच त्या काळचे एकचक्र नगरी आणि आत्ताचे एरंडोल, आणि या गावात पांडवांचे अस्तित्व लाभलेले ठिकाण म्हणजेच पांडववाडा. या भव्य दिव्य वास्तूत नक्षीकाम केलेल्या मोठमोठ्या भिंती, हवेशीर खिडक्या, षष्टकोनी मोठे घुमट, वेगवेगळ्या पद्धतीचे नक्षीकाम, झाडे, फुले, कमळाचे नक्षीकाम, अष्टकोनी बीम, अष्टकोनी विहीर असून सुंदर असा निसर्गरम्य हा परिसर आहे. नंतरच्या काळात येथे दिगंबर जैन यांचे मंदिर अस्तित्वात असल्याच्या नोंदी इतिहासात दिसून येतात. पांडववाड्याच्या आजूबाजूचा परिसर देखील प्रसन्न असून येथे हनुमानाचे, गणपतीचे आणि महादेवाचे मंदिर आणि धर्मशाळा आहेत. पुरातत्व कायदा व अवशेष अधिनियम अनुसार पुरातत्व विभागाने ही वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली असून इथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता.